गुड मॉर्निंग. तर असा काही होता आमच्या बाल्कनीतला व्ह्यू. त्यांना मी माझ्या बाल्कनीत जागा दिली नाही म्हणून त्यांनी माझ्या कुंडींवरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. असो माझा मूड छान होता म्हणून मी ते इग्नोर केलं आणि माझ्या कामांना सुरुवात केली. गवारच्या शेंगांची भाजी करायची होती. पहिले पप्पांना चहा करून दिला आणि चहा पावडर संपली होती बरणीतली म्हणून चहा पावडर भरून घेतली आणि चहा इथं रेडी होता. माझी भाजीही रेडी होती आणि मी पोळ्या करत होती. तर तुम्हाला कळलं असेल काय घाई आज. सो आम्हाला जायचं आहे बाहेर. त्याच्यासाठी मी मस्त रेडी झाली होती इथे आणि मी ब्ल्यू घातलं होतं म्हणून मी सर्वांना ब्ल्यूचा आग्रह केला आणि अशी आमची ब्ल्यू थीम रेडी होती बाहेर जाण्यासाठी. आम्हाला जायला ना 2-2.5 तास लागणार होते. ट्रॅफिक होती. थोडा उशीर झाला होता निघायला. सो पण मग पोहोचल्यानंतर तो उशीर काही कळाला नाही आम्हाला. गर्दी होती खूप आणि असं वाटत होतं की जेवण घरी करण्यापेक्षा आम्ही इथे आल्यावरती केलं असतं तरी छान वाटलं असतं. वनभोजनाचा एक्सपिरियन्स आला असता. मंदिरात दर्शन घ्यायला जायचं होतं पण त्याआधी बाहेरचा व्ह्यू खूप छान होता म्हणून म्हटलं कॅप्चर करावा. आणि इथे खूप छान बोटिंगचं पण आहे. आम्ही सगळं ट्राय करणार आणि रुद्रला तर ते आहेच, करावंच लागणार त्याच्यासाठी. बोटिंग आहे आणि बरंच काही आहे. हळूहळू बघूयात आपण काय काय तिथे. तुम्ही पण ना तुमच्या फॅमिलीला घेऊन इथे यायला पाहिजे. एक रिफ्रेशमेंटसाठी का होईना फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला पाहिजे. तुम्हाला रिलॅक्स फील होईल. मुलंही थोडे रिलॅक्स फील करतात. सगळेच हाऊसवाईफ किंवा जॉब वुमन असू दे, कोणीही त्यांना एक वीकेंड ट्रिप तर असायलाच पाहिजे. आम्ही मंदिरात दर्शन घेतलं. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं म्हणून यसूला आम्ही आग्रह करत होतो की विठ्ठल विठ्ठल कर, पण नाही. त्या मॅडम त्यांचं ऑब्झर्वेशनमध्ये मग्न होत्या. तिनं नवीन ठिकाणी गेली की असं सगळं ऑब्झर्वेशन करते, कुठेही घरी असो बाहेर असो. तिचे बाबा तिला कन्व्हिन्स करताय पण नाही, मूड नाही आहे. मग आम्ही रुद्राची एक्साइटमेंट थांबावी म्हणून आता बोटिंगला गेलो. तिथे बोटिंग करत होतो आणि खूप आजूबाजूचा व्ह्यू पण छान होता. मावळत्या सूर्याचं प्रतिबिंब पडतंय पाण्यावरती. ते मला ॲक्च्युली कॅप्चर करायचं होतं पण यशू माझ्या हातात असल्यामुळे ते पॉसिबल नाही झालं आणि रिस्क नको म्हणून बाबा आजोबा नाही आले रुद्राचे, पण ते बाहेरून फोटो आणि व्हिडिओ काढत होते आमचा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा आमची येसू कशी मस्त तिच्या बाबांकडेच लक्ष होतं तिचं. दादा काय करतोय, बाबा काय करतोय. आणि नंतर मग उसाचा रस घेतला. उसाचा रस मला आवडत नाही. नंतर संत दर्शनही खूप छान आहे आणि ह्या प्लेसचं एक वैशिष्ट्य म्हणजे तिघं क्लासच्या लोकांचा विचार केला आहे. तिघं क्लास म्हणजे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं आणि कपल्सचा. तिघंही क्लास इथे एन्जॉय करू शकतात, दिवस त्यांचा घालवू शकतात आणि मस्त क्रिएटिव्हिटी आहे. छान वाटत होतं. तिकीट थोडं आहे पण मग ठीक आहे. नंतर श्रावणबाळ. आपली महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते ना, ते मुलांना आपण इथे सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगू शकतो. बोर्ड आहेत प्रत्येकाचे बाहेर की त्यांचं कामगिरी काय किंवा त्यांचं नाव काय आहे, जेणेकरून आपल्याला सोप्या आणि सरळ भाषेत कळावं. छान आहे सगळं. यसू ना लहान आहे त्याच्यामुळे जास्त आमचं बाहेर पडणं होत नाही. पण ही आमची सरप्राईज ट्रिप आहे. तिच्या बाबांनी मला सांगितलं नव्हतं, रुद्रालाही सांगितलं नव्हतं. आम्हाला फक्त तयारी करा म्हणून सांगितलं होतं आणि आम्ही म्हणून तयारी केली. पण छान आजचा दिवस खूप छान जातोय आमचा किंवा गेला. तुम्हीही व्हिजिट करा. छान होतं सगळीकडे, व्ह्यू मस्त होते. स्वामी समर्थांचं पण होतं, शिर्डीवाले साईबाबांचं, गजानन महाराज, सगळे संत त्यांनी मस्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. रुद्राचं एक लक्ष तिकडे होतं, ॲडव्हेंचर पार्क राहिलं होतं त्याचं, म्हणून तो घाई करत होता, चला बाबा चला बाबा.
आता लास्ट राहिलं होतं हे श्रीकृष्ण, त्यांच्या अवतीभोवती त्यांचे गोकुळ होतं. आणि इथे एक आमची सेल्फीचा व्हिडिओ झाला. ॲक्च्युली सेल्फी घ्यायचा होता, पण रुद्र नाही आला आणि ते मोड पण चेंज करता नाही आला. सो मी म्हटलं जाऊ दे चला. नंतर हे कोरीव काम खूप छान वाटत होतं. इथे सुपरमॅन होते. ॲव्हेंजर्सचे फॅन आणि हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. त्याला ॲक्च्युली आम्ही घोषणा करायला लावली होती, पण तो लाजला. आणि हे काय मग विठोबा झाला आता पोटोबा. मग चहा वगैरे घेतला आणि लास्टला आम्ही ॲडव्हेंचर पार्कमध्ये गेलो आणि रुद्राने डेअरिंग करून का होईना आणि त्याचा त्याचा घाबरटपणा कमी होण्यासाठी ॲक्च्युली आम्ही हे ते ट्राय करायला लावलं त्याला. माझ्या मांडीवरती यसू बसलेली होती इथे, म्हणून मला जास्त व्हिडिओ नाही घेता आला. पण सह्याद्रीची रांग आणि ह्याच्यात आम्ही संध्याकाळ घालवली. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.